स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड महायुतीत चांगलाच कल्लोळ माजला। 2 दिवसांपूर्वी भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार उमेश कळमकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता। त्याला प्रत्युत्तर देता शिवसेना शिंदे गटाने एकला चलो धोरण अधोरेखित करत महाडमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन केले। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शहरातून भव्य रॅली काढण्यात आली आणि शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सुनील कविस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी गोगावले यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। पाहूया। एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो, कधीतरी नेहमी नाही वापरत, पण मी काळा गॉगल कधी घालत नाही। काळ्या गॉगल मधनं काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना माहिती। आम्ही कधी काळा गॉगल घातलेला पाहिला नसेल तुम्ही, परंतु दुर्बीण पण घेण्याची आवश्यकता नाही। आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे। जिजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे। कनेक्शन अंडरग्राउंड ती झालेली आहे। त्यानंतर मल निसारणाचं 121 कोटीचं काम सुरू झालेलं आहे। तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून, आणि ही जी मी सांगतो ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल तर आज तुम्ही सांगा, ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत। निकापाने एकदा होऊन जाऊ द्या, त्यांना सांगा जर हिम्मत असेल तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये, मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेठला उगाच 4 वेळेला निवडून दिलं का या जनतेने। आणि आम्ही सांगितलेलं आहे ना, जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल। महादूत न्यूज साठी धम्मशील सावंत, रायगड।